तर बघा, आपण आता या सोशल मीडियावरती बघतोय प्रेम प्रकरण. बरं, ह्या प्रेमामध्ये त्या बिचाऱ्या पोराला जीव गमवावा लागतो या. आणि हे कशामुळं? तर पोरगा वेगळ्या जातीचा असल्यामुळं, पोरगी वेगळ्या जातीची असल्यामुळं तो बिचारा पोरगा जीवांशी जातोय ना. तर तुम्हाला मी आता एक का सांगते या, तर आमच्या तिकडं पण बघा एक खरोखर अशीच घटना घडली होती. आमच्या गावात नाही, आमच्या शेजारच्या गावामध्ये घडली होती. पण जो बी त्या पुरीचा बाप होता ना, तो पुरीचा बाप मी तर म्हणते लय हुशार आणि लय शहाणाच म्हणावा. आणि ही घटना जी घडली ना, तर असं मी तर म्हणते प्रत्येक मुलीच्या बापाने केलं पाहिजे. तर आता घटना काय घडली ते तुम्हाला सांगते, घडली होती ते तुम्हाला सांगते. तर बघा, झालं असं की पोरग जी होतं ते आमच्या जातीचं होतं आणि पोरगी जी होती ती मराठ्याची होती. बरं, त्यांची जी पार्टी होती मराठ्याची पोरगी, त्यांची जोरदार पार्टी होती. आणि ह्या पोराची जी पार्टी होती ही आपली सामान्य गरीब होती. पण एका गावातली असल्यामुळं ह्या पोराचा आई वडील आणि त्या पुरीच्या आई वडिलांचं चांगले संबंध होते. म्हणजे एकाच गावातले असल्यामुळं आणि बसणं उठणं चांगलं होतं. जसं की ती पण लोक कधी म्हणायची नाहीत की ही वेगळ्या जातीतली आहेत, ह्यांच्या इथं नको खायला पिला. जसं की आता आता नाही राहिलं तसं बाटबीट, पण अजून काही लोक धरत्यात बरं का, असा बाटबीट धरत्यात. आणि ही लोक त्यांच्या घरी म्हणजे एका ताटात म्हणलं ना तरी चाललं की एका ताटातच यांचं खाणं पिणं म्हणजे चांगलं संबंध. बरं, त्या पुरीला 2 भाऊ होतं आणि ती एकटीच होती. आणि हे जी पोरग होतं ना, म्हणजे जे आमच्या जातीचं होतं, तर हे पण एकटंच होतं. बरं, हे एकटं होतं आणि ह्यांचं लहानपण एकत्रच गेलं होतं. जे पुरीचं भाव होतं हे ह्या पोराचं जिगरी मित्र. लहानपणच ह्यांचं म्हणजे लहानपण जी ती लग्नाला येईपर्यंत हे लय चांगले संबंध. बरं, लहानपणी खेळणं लुळणं हे वेगळं असतंय. ज्या पण वेळेस लग्नाच्या वयामध्ये तेव्हा म्हणजे त्या पुरीच्या आईबापांना तरी काय माहिती होतं की बाबा आपली पोरगी कुठंतरी बुरहाळती या, किंवा ह्या पोराच्या तरी आईबापांना काय माहिती होतं की आपलं पोरग कुठंतरी बुरहाळतंय म्हणून. काही माहिती नाही. बरं, ह्या पोराचं आणि त्या पुरीचं कधी प्रेम झालं हे त्यांना देखील कळालं नसेल की बाबा खेळण्यात किंवा लहानपणापासून एकत्र असल्यामुळे म्हणजे ह्या पोराचं सारखं जाणं तिथं असायचं. आणि लहानपण मग ती मोठी झाली म्हणजे त्याही पोरांना म्हणजे जिगर मित्र असल्यामुळे असं कुणाला डाऊट पण येणार नाही ना की बाबा आपल्या बहिणीचं ह्या आपल्या मित्राचं प्रेम प्रकरण आहे म्हणून. असं कुणाला म्हणजे डाऊट येण्यासारखं काहीच नव्हतं, कारण यांचं रिलेशन चांगलं, लहानपणापासून संबंध म्हणजे या पोराचं त्यांचं म्हणजे घरातल्या गतच संबंध म्हणल्यावर कुणाला डाऊन पण यायचा नाही. आणि ती त्यांना वाटायचं की बाबा आम्ही त्या भावांना असं वाटायचं की आम्ही जसं 2 भाव आहेत तसं हा एक 3रा भाव, असं त्या भावांना पण तिच्या वाटायचं. आणि घरातल्यांना पण म्हणजे त्या पुरीच्या पण आई वडिलांना वाटायचं जशी माझी ही 2 पोरं आहेत तसं हे पण पोरग, म्हणजे ह्याला पण त्यांनी पोरगाच मानला होता थोडक्यात. पण हे पोरगा मानला होता, पण ह्यांच्या मनामध्ये ह्या दोघांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं शिजत होतं. बरं, ह्यांचं प्रेम कधी झालं असं हे ह्यांच्या दोघांच्या मनाला माहिती. बरं, झालं प्रेम, पण आता प्रॉब्लेम तर पुढं लय अडचणीत होत्या. बरं, एका गावातली आणि लग्न होणं हे शक्य नव्हतं. शक्य म्हणजे कुणालाच मान्यता नव्हती ना लग्नाला. कशी काय मान्यता असेल? बरं, पोराकडच्याला पण मान्यता नव्हती, पुरीकडच्याला तर गॅरंटीनी मान्यता नव्हती ना, नसणारच ना मान्यता. असे वेगळे एका गावातलं, गावाला कसं असते माहितीये का, गावाला अशा सगळ्या गोष्टी लय म्हणजे त्या वेळेला तर लय स्ट्रिक होत्या. बरं, आता ह्यांचं प्रेम एवढं गेलं की हद्दीबाहेरच झालं. मग बघा, झालं असं, मग ज्या पण वेळेस कळालं
की बाबा मग लयच अति झालं ना. म्हणजे आता त्या पुरीचं शिक्षण झालं, ह्या पोराचं शिक्षण झालं, आणि आता त्या पुरीचं लग्नाचं म्हणजे आता भावांच्या पहिलं मुलीचंच लग्न करतात. म्हणजे भाव आपण जरी आपल्यापेक्षा मोठा जरी भाव असला तरी मुलगी असती या लहान मुलगी असते तरी तिचं पहिले लग्न करतात. मग मुलीसाठी स्थळ बघायला लागलीत. पण ह्या मुलीचा जीव गुंतलेला ह्या पोरामध्ये. मग ती पोरगी काय लग्नासाठी हे करते का तवा नाही का, म्हणजे होकार देणार आहे का. बरं पोरगी जी होती दिसायला ती नक्षत्रासारखी, म्हणजे एकदम सुंदर दिसायला, आणि सुंदर दिसायला असल्यामुळं आणि त्यांचं ना आपलं म्हणजे लवकर जुळत नाही हो, काही जुळत नाही. कारण की ना आपलं रीती भाती वेगळ्या असतात त्यांच्या. म्हणजे प्रत्येक कास्टमधलं असंच असते बरं का. प्रत्येकाची लग्नाचं सिस्टीम वेगळी असते या, आणि त्यांची रीती भाती वेगळ्या, म्हणजे सगळंच वेगळं असतं या. म्हणजे आता मी पण ह्यांच्या घरामध्ये आले ना, पण मला पण सगळं म्हणजे करायचं म्हणलं किंवा आपल्यामध्ये नसतंय काय, त्यामुळं मग हे करणं आहे ना लय मुश्किल जाते आपल्याला. म्हणजे आपल्याला कधी काही माहितीच नसते लहानपणापासून, आणि मग हे सगळं करणं आहे ना आपल्याला. म्हणजे आता ती माझी गोष्ट जाऊ द्या मुळे, ते नंतर आपण विषय घेऊ. पण ह्या महत्वाचा ह्या पोराचा आणि पुरीचा आहे. बरं ज्या पण वेळेस यांना कळालं त्यावेळेला आईबापाच्या पुरीच्या आईबापाच्या पायाखालची जमीन हादरली. बरं आजकालचे जवान पोरं जे असतात ना बघा, तर त्यांच्या डोक्यामध्ये ना त्यांचं सळसळतं रक्त असते. सळसळतं रक्त म्हणजे असं की बाबा आपल्याच ताटामध्ये खाल्लं ना आपलीच इज्जत घालवायला लागला. हे इज्जतीचा पण सवाल असतो ह्यो. आणि जी आपली पोरगी असते तिला म्हणजे जी आईबापा असतात ती प्रत्येक मुलीला, आपली जी मुलगी असते तिला लहानाची मोठी करायला म्हणजे प्रत्येक तिच्या हवस मवस आणि एक तळ हातातल्या फोडांकत. आणि ती पोरगी खरोखर तळ हातातल्या फोडासारखी होती, म्हणजे वाढवली होती त्या लोकांनी. आणि एक म्हणजे म्हणतात ना की तिला आहे ना ऊन का वारा त्या पुरीला, आता हे का सांगते मी ते पण तुम्हाला पुढं कळलं. ऊन का वारा त्या पुरीला माहिती नव्हतं, कारण पार्टी जोरदार होती म्हणल्यावरती पुरीला काय शिकायला जायची पोरगी, तिकडे पण गाडी तिला बसायला म्हणजे बसून जायची गाडीमध्ये. म्हणजे तिला ऊन का वारा माहितीच नाही या पुरीला. बरं झालं असं की बाबा ह्यांच्या प्रेमाला आता एक नवीनच मोड आला की पुरीला स्थळ बघायला लागलीत ना घरातली लोक, म्हणजे आणि तिला स्थळ पण काय लय भारी भारी यायला लागलीत. बरं भारी भारी, पण ह्या पुरीचा जीव वाढवलेला ह्या पोरामध्ये. बरं झालं असं मग लय मध्ये प्रकरण झाले. म्हणजे ज्या पण वेळेस कळालं तर ते पोरांनी ह्याला म्हणजे ह्यांचं एवढं चांगलं संबंध होतं, पण ह्यांचं एवढं म्हणजे वादिवाद झालं. वादिवाद म्हणजे आता इज्जत तर गावामध्ये म्हणल्या ती आई बापाला किंवा 4 लोकात बाप फिरणारा असतोय, 4 लोकात वावरणारा, मग बापाला पण इज्जत नाही ना राहत अशी, बरोबर का नाही. हा पण थोडाफार पूर्ण विचार केला पाहिजे बरं का. की आता प्रेम तुम्ही म्हणता की प्रेम आंधळ असते, प्रेम कुणा होतं या, पण प्रेमाच्या पहिलं मी काय म्हणते की आपल्या आई वडिलांचा पहिला विचार केला पाहिजे. माझ्या तर मनाने हायच आहे. बरं नंतर नाही मग ह्यांचं प्रेम तर चालू होतं, पण ज्या वेळेस आहे ना तिला स्थळ बघायला लागली ना, स्थळ यायला लागलीत ना, त्यावेळेला ह्यांचं प्रेम उघडं पडलं. बरं त्या भावांचं डोकं सटाकलं होतं आणि त्यांनी लय प्रयत्न केला त्या पोराला म्हणजे संपवायचा म्हणजे की बाबा ह्या पोराचं म्हणजे आहे ना म्हणजे इतकं चांगलं ह्यांचा संबंध, पण ते भावांच्या नजरेत हा पोरग इतकं गिरलं होतं आणि इतकं गिरून पण आहे ना त्यांना वाटत होतं ह्याला जिवंत ठेवायचंच नाही आता त्या पोरांच्या डोक्यामध्ये, ह्या 2 भावांच्या. बरं त्यांच्या बरोबर पण असतात की चुलत्या मालत्याची पोरं, म्हणजे सगळ्यांनी असा विचारच केला होता. पण त्या पुरीचा बाप म्हणावं शाना. बरं ही शानी पोरगी प्रकरण कधी उघडं पडलं तर ही पोरगी पळून पण गेली होती त्याच्याबरोबर, तिकडून सुद्धा ह्यांनी आणली. बरं त्या लोकांना पण समजावलं म्हणजे कसं असतं झाकली मूठ लाखाची, बरोबर का नाही. मग त्या पण लोकांना समजावलं बा तुमचं आमचं होणार नाही, सुईरिकच आपलं होऊ शकत नाही, तर आमची इज्जत म्हणजे एक इज्जत असते या, तुम्ही तुमच्या पोराला सांभाळा. पण ही पोरगी पण ऐकायलाच मांडली नव्हती. बरं आणली पुरीला पळवून, तरी पण पोरगी मग दुसऱ्या म्हणजे लय प्रयत्न केला समजावायचा, पण तरी पण पोरगी दुसऱ्यांदा सुद्धा पळून गेली त्या पोरावर. आता प्रेमच म्हणावं काय, प्रेम काय करावं, आता प्रेमच झालं होतं त्या पोरावरती हिचं मरणाचं. बरं गेली तर आता बाप म्हणला आता नाही आणायचीच नाही. ही काय म्हणली, ती पोरं काय म्हणलीत म्हणजे की त्या पोराला आपण संपवायचं. मग हेच त्या पोरांच्या सळसळतं रक्त नवतरण्यापणाचं. पण तो बाप म्हणावा शाना नाही म्हणला, अशी चुकी कधीही करायची नाही. आता गेली ना तर जाऊ द्या, आपण पण मी त्या पुरीच्या पाया पडलो, म्हणजे माझी टोपी उतरून त्या पुरीच्या पायावरती ठेवली, तरी सुद्धा तिला बापाची किंमत नाही वाटली. मग आता गेली ना
तर माझ्यासाठी मेली. फक्त त्यांनी एक काम महत्वाचं केलं, तर ते काम प्रत्येक पोरीच्या आईबापांनी मी तर म्हणते असंच केलं पाहिजे. त्यांनी असं केलं, पोलीस चौकीला तिला बोलावली. म्हणजे त्यांच्या घरातली त्यांनी त्यांचं लग्न फिग्न लावलं. पोलीस चौकीला बोलावली आणि तिथं आहे ना ते खातं सोडपत्र केलं. खातं सोडपत्र म्हणतात का काय म्हणतात काय माहिती, मला ते काय माहिती नाही, पण तुम्हाला उलगाडा करून मी सांगते काय केलं ती. तर बघा केलं असं की हिजारा आमचा कसलाही संबंध नाही आणि जी बी जमीन बिमीन असते का नाही नंतर कधी काय पिकाय निघाली की पुरीला पण बोलवायला लागतात, बरोबर का नाही, सह्या करायला. तर त्याच्या सुद्धा हिजार माझा काहीही संबंध नाही असं त्या पुरीकून सही करून घेतली त्या पुरीकून की ह्यांचा ना माझा काहीही संबंध नाही. जरी उद्या हिला काही जास्त कमी झालं तरी पण आम्ही हिच्या तिथं येणार नाही आणि आम्हाला जरी आमचं जरी आम्हाला जरी उद्या आईबापांना कधी पण जास्त कमी झालं तर ह्याही पुरीने येऊ नये असं त्या पुरीकून तिथं लिहून घेतलं आणि खातं सोडपत्र केलं त्यांनी डायरेक्ट. प्रत्येक आईबापांनी हेच करायला पाहिजे मी तर म्हणते. आणि असं म्हणजे का केलं पाहिजे, त्या पोराला जीवनशील घालून काय फायदा आहे. त्या पोराची पण जिंदगी बर्बाद होती. त्या पोरगी तर त्या पोराशिवाय राहू शकत नाही, आपल्याला पण माहिती आहे. पण त्या पोराचा पण जीव जातोय आणि तुम्ही पण निष्कारण जेलमध्ये जाऊन बसताय ना, काय फायदा. मी तर म्हणते त्या बापाने हुशारपणा केला, चांगला म्हणजे डोकं चालवलं. आणि आता बघा म्हणजे ती तर चांगली हे जी लोक आहेत म्हणा, म्हणजे त्यांचं तर घरी हे म्हणजे चांगली करोडपतीच म्हणता येईल ती लोक, त्यांचं चांगलंच आहे. आणि आता ही पोरगी जी आहे तर हिने कधी ऊन वारा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं ऊन वारा त्या पोरीने बघितलं नव्हता कधी. तर ती पोरगी आता दुसऱ्यांची तर मोलाला कामाला जाती या, सांगा आता काय बोलावं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मला एवढंच आहे तुम्हाला की जी आईबाप करतात ना आपलं ते चुकीचं करत नाहीत. आणि जरी आपलं प्रेम असलं ना तर आपल्या आईबापांची सहमती जिथं असेल ना त्यावेळेसच आपण खुश राहू शकतोय आणि आपला सुखाचा संसार होऊ शकतो. या जर त्या पुरीने का व्हायना तिला एक वेळा आणली होती, समजून सांगितलं, बापाने टोपी डोक्याची खाली उतरून तिच्या पायापाशी ठेवली तरी सुद्धा पुरीने ऐकलं नाही, परत पोरगी पळून गेली. मग त्यांच्या मनामध्ये काय 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 वाईट विचार आला असतील, पण बापानी असा विचार कधीही केला नाही. कारण ह्याच्यामध्ये दोन फॅमिल्या उद्ध्वस्त होत होत्या ह्याच्यामध्ये, त्यामुळं बापानी हा विचार केला. आणि त्या पुरीचा आता एक बघा खरंच दय हाल आहे त्या पुरीचं. पण आई आणि बाप अशी म्हणजे ना तिच्या म्हणजे ना तिला बघत सुद्धा नाहीत की अजून आता कितीतरी वर्ष 10-12 वर्ष झाली असतील बरं का, तिला पण 2 लेकरं बाळ झाले तर, पण तिच्याकडे बघत सुद्धा नाहीत ते आई बाप, अजिबात नाही. बघत पण नाहीत की त्यांच्या दारावरती जात नाहीत आणि येत नाहीत. लांबून ती त्या रस्त्याने गेली ना तर ती वेगळी कोण रस्ता बदलतात ते आई बाप. मग हे असं केलं पाहिजे मी तर म्हणते. चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते, पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.